जी माणसं अन्न सत्रात अन्न यज्ञात वाकत नाहीत, सामाजिक कार्यात वाकत नाहीत, पारमार्थिक क्षेत्रात वाकत नाहीत, त्या नालायकाला देव संसारातल्या हलकट लोकाय पुढे वाकितू. मग संसारातल्या अत्यंत ज्यांनी एक पैशाची अक्कल नाही, यानं कमवलेली संपत्ती चुरून गावरान तुपात खातेत का, अशा नालायका पुढे याला वाकायला लावतो का? कारण हा परमार्थात वाकला नाही, हा सामाजिक क्षेत्रात वाकला नाही, गोरगरिबाचं कार्य करताना वाकला नाही, एखाद्या नाविन्यपूर्ण कार्यात वाकत नाही. मग इकडं वाकत राहतो. आता तुझा स्पोर्ट इकडं. जगाचा मालक हे सज्जनांनो. पात्र का उचलली याची बरीच प्रकरणं आहेत, पण उचलली का आधी ते सांगतो. मग का पात्र उचलली? तुम्ही जर दिला आशीर्वाद तर त्याचा दुसरा पुरावा मांडण्याचा प्रयत्न करील. पांडवांकडे यज्ञ झाला, फार मोठा यज्ञ होता. त्या यज्ञामध्ये 43,832 लोक एका पंक्तीला जेवत होते. गोळ्या संपल्या नाही माझ्या, वाचून सांगतोय. 43,832 लोक एका पंक्तीला. अशा दिवसाच्या 14 पंगती होत होत्या. दिवसात 14. 43,832 गुणिले 14 एका दिवसाची माणसं. किती साखर लागत असेल तितक्या लोकांना? किती साखर, किती हे एका दिवसाचं. तर 1 वर्ष 53 दिवस यज्ञ चालला. अहो मिठाचं गणित सांगता याचं नाही. 43,832 गुणिले 14 एका दिवसाचे, तर एका वर्षाचे 365 आणि ते 53 दिवस. मग ही संख्या मोजा. आणि इतक्या संख्येला इतक्या दिवसात भाजीला त्या सगळ्या गोष्टीला वस्तूला टाकायला जे मीठ लागलंय का, हे किती टन याचा सुद्धा आकडा सांगता याचा नाही. कॅशेट गुंडाळण कॅशेट. तर साखर कितीन, गहू कितीन, डाळ कितीन, भात कितीन, चटण्या कितीन, मेथकूट कितीन, पापड कितीन, कुरड्या कितीन, भज्याचं पीठ कितीन, हे काय सांगता येणार रे? पंतरोळ्या किती लागल्या असतील, द्रोणे किती लागले असतील. त्यावेळेला प्लॅस्टिकचं युग थोडंच होतं. वनस्पतीच्या पानाच्या पत्रम यत पंत्राय अन्नोदको शांतिरस्ततेवचा जठरानलो तृप्तवसायाम तंदुलादि अधिष्ठिताम यत् घृतेषु जायते तत्र यत् पूर्णोति महाजयो यत् भोक्तवे सर्वानां सुदियं प्रसन्नस्तो नारायण. असे श्लोक म्हणायला पाहिजे. पण दलिंद्री आमचे काही श्लोक म्हणतात. राम लक्ष्मण हे दोघे बंधू जेवायला बसले दही भात लिंबू, जेवता जेवता अपमान झाला ताटात उंदीर. याला इतकं हाणायला पाहिजे त्या भडव्याला. असले श्लोक म्हणत असतात का? हे श्लोक आपल्याकडे असतात का? राम आणि लक्ष्मण हे दोघं भाऊ आहेत, पण राम हे विष्णू आहेत, लक्ष्मण कोण आहेत माहितीये? शेष. आणि शेष कोणी माहितीये? मग सापाच्या ताटात उंदीर मुतून गेला, काय मायेली उंदराची? म्हणणाऱ्याला लाज वाटायला पाहिजे का नाही? अपमान तर आहेच संप्रदायाचा, पण त्याला अक्कल असायला पाहिजे. लक्ष्मण हे शेष आहेत आणि शेषाच्या ताटात उंदरानं लगी करावा, हे कशाला श्लोकात म्हणतो रे नालायका? मूर्खपणाचं टोक आहे ना. असले नाही. अन्नपूर्णे महापूर्णे रश्निरो यतम तृष्णा सुधा निवारण हितार्थायाम पाकेषु निष्पते यानाम अन्नपूर्णेन कृपादानम नमः पार्वते पते हर 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 महादेव. असे काही श्लोक आहेत ना, खूप खूप सुंदर श्लोक आहेत. हा घालीत नाहीत आपण तिकडे तोंड, आपण दुसरीकडेच घालतो. असो, एवढी लोक जेवायची. नियोजन किती असेल कल्पना करा. 50वा आहे तुमचा. एवढा मोठा उत्सव आहे. आणि या उत्सवामध्ये तुम्ही गेल्या 2-4 महिन्यापासून नियोजित असताल. तारखा तर अगोदरच घेतल्या असत्याल, पण पंक्ती कोण, काय वाढण्याची अवस्था, आचारी कोण असावा, पात्र किती असावा, काही कमी पडता कामा नये, उभ्याला उभे तरुण पाहिजे, किती किती नियोजन असं. अहो त्या मंदिरापासून इत्रोक महाराज आणायचा तर या 2 घंट्यापासून नटत असत्याल. टिकली बाजूला सरकली असेल का? असेल का नाही? एका रंगाच्या साड्या येतात, ती साडी पिन करण्यात किती 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 साध्या एवढ्याशा गोष्टीसाठी इतकं. तर एवढा मोठा हा पसारा तुम्हाला 8 दिवस चालवायचा आहे. सामान्य ताण असेल. आणि 1 वर्ष 53 दिवस यज्ञ चालवायचा आहे, तो किती ताण असेल? आहे का आपल्या डोक्यातला तो विषय?
पण विटेवरच्या मालकांना हा यज्ञ पांडवांना स्वतःहून जाणून बुजून करावा लागला. कारण पांडवांना 3 पाप होती. त्याच्यातलं एक सांगतो फक्त नंतरचं. एक गोत्रवधाचं पाप होतं पांडवांना. गोत्रवध म्हणजे आपल्या गोत्रातली बऱ्याचपैकी पांडवांच्या हाताने माणसं मृत्यू पावली, म्हणून निर्जला एकादशीचं व्रत पांडवांनी धर्मानं अनुकरणात आणलं. निर्जला नावाच्या एकादशीचं ज्ञानोबारायांच्या सोहळ्याच्या अगोदरची जी एकादशी ती ज्ञानोबाराय तुकोबारायच्या सोहळ्यांच्या अगोदर जी पालखीवारीच्या आधी सोहळ्याच्या आधी एकादशी येते ती निर्जला एकादशी असती. 3 पापापैकी एक पाप त्या एकादशीच्या पुण्याईनं पांडवाचं क्षमन होतंय. अजून 2 कोणते होते पुन्हा कधीतरी ऐका. विठाला विठाला आणि पांडवांना यज्ञ जो करायला लावला विटेवरच्या मालकानं, स्वतःला एका कर्मातून मुक्त होण्यासाठी विटेवरच्या मालकानं यज्ञ करावा लागला. 7व्या अवतारातल्या काही चुका होत्या, करावं लागलं स्वतः देवाच्या मालकाला. 7व्या अवतारातल्या काही चुका होत्या. सज्जनांनो, एक सांगू का तुम्हाला? 7व्या अवतारातली एक चूक. देवाला पांडवांना यज्ञ का करावा लागला? कारण याच्या 19 पापापैकी मुख्य पाप 3, 4, 6, 9, 14 प्रत्येक शास्त्र पुराण वेगवेगळं सांगते. पण काही 19 आहेत, काही 24 आहेत. त्याच्यापैकी काही पाप यज्ञातली पात्र उचलल्याशिवाय संपत नव्हती. आणि तेवढी माणसं जेवण्यासाठी यज्ञच करावं लागेल. भगवंतानं 7व्या अवतारातलं आपलं कर्म खाली करण्यासाठी, आपला बोज खाली करण्यासाठी पांडवांना यज्ञ करावा लागला. अशा माझ्या वाचनातल्या किमान 40-45 प्रसंग असतील. त्याच्यातला एक सांगतो. 7व्या अवतारामध्ये भगवान प्रभू रामचंद्राने एका साधूला जेवू घातलं. चौधरी आप्पा जेवू घातलं. आणि जेवू घातल्याच्या नंतर दादा पाटील पाणी द्यावं लागतं की नाही? पण पाणी नाही दिलं. कारण काय पाणी द्यावांना? त्या महाराजाला जीव घालणं शक्य होतं, पण त्यानं एका घोटात 1 समुद्र प्यालता. आणि यात जो किती होते? 7. आणि 7 घोटात तहान जाती का? एकाच मने माझा पिता जयाने प्राशिला, म्हणून मी बहुभीते गया साधू कुळाला. लक्ष्मी स्वतःहून म्हणत होते, एका घोटात माझा पिता पिऊन टाकला. त्या व्यक्तीचं नाव होतं महर्षी अगस्ती. आणि त्या अगस्तीला सांगितलं 7व्या अवतारात आता पोटभर जेवले, माफ करा, पाणी देऊ शकत नाही. ते म्हणले कशाला बोललं जेवायला? माफ करा, पुढच्या अवतारात पाणी पाजील. कधी पाजलं माहितीये? गिरी गोवर्धन उचलीला, नखावर गोवर्धन धरला, सगळे गवळी गोपी वासर गिसर सगळे मध्ये घेतले. 7 दिवस 7 रात्र पाऊस पडत होता. शिळावर शल्या धारी रक्षिले गोकुळ नखी धरी लागे रे, निर्भय लोक पाळ अवतरले हारी. जय देवा कृष्ण नाथा राई रुखमिनी कांता, आरती ओवाळीन तुम्हा देव किसुता. बाळू महाराज लिखित नाही बा, मालकांचं लिखित आहे. हत्तीच्या सोंडे सारख्या धारा पडल्या. शिळा वर्षल्या धारी मेघ जो कडाडेला, शिळा वर्षल्या धारी हत्तीच्या सोंडे सारख्या धारा पडत होत्या. 7 दिवस 7 रात्र. शेषाला सांगितलंय करार, आळ केलं. आणि 14 समुद्रा इतकं पाणी एका तोंडातून वाहत होतं. आणि म्हाताऱ्याला सांगितलं ही पाणी प्या बाबाजी या. आणि तोंड लावलं म्हाताऱ्यानं आणि तृप्तीचा ढेकर द्यायला बस झालं गडे कृष्णा. तेव्हा इंद्राला सांगितलं आता पाऊस बंद कर, मागचं कर्ज पुढं. असं काही कर्ज होतं. याच्याकरता पांडवांना यज्ञ करायला लावला. तो उचिष्टे काळी धर्मा घरी सांगतोय. माझे निवृत्ती दादा का म्हणतात धर्माच्या घरी विटेवरच्या मालकानं उष्ट काढलं? तो प्रसंग असा आहे. सगळे नियोजन, पात्र कोणी टाकायचं, मीठ कोणी वाढायचं, पाणी कोणी द्यायचं, भात कोणी वाढायचा, पोळी कोणी वाढायचं, तूप कोणी वाढायचं, स्वयंपाक करून तूप वाढायचं काम भीमान केलं.
पांडवाच्या यज्ञात आचारी भीम होते, कारण भीमावर अन्नपूर्णेची कृपा होती. अन्नपूर्णेची कृपा होती. एवढा मोठा सुंदर स्वयंपाक. वैकुंठवाशी माधव महाराज मगर सांगायचे, मी रंगनाथ गुरुजी परभणीकरांचं सुद्धा एक वाक्य एका महात्म्याच्या मुखारविंदातून ऐकलं, कारण मी ते दोन्ही महात्मे स्वतः बघितलेले नाहीत. म्हणे भीमानं केलेलं वरण जर वाळलेल्या झाडाला टाकलं संध्याकाळी उरलेलं, तर सकाळच्याला झाडाला पाला फुटत होता. एखादा म्हणील ही अंधश्रद्धा आहे, तुला काय म्हणायचं तर म्हणणं सुमळ्या. मानील तो देईल काय, न मानील तो नेईल काय, वैराजो काय घेणे त्याला. एक जण म्हणला साखर कडू आहे, तुला जे म्हणायचं म्हण ते कडू. एक जण म्हणला साखर कडू आहे, तर मी म्हणला तुला काय म्हणायचं तर म्हण रे कडू. साखर म्हणालो मी, त्याला कडू कशाला म्हणू. तू ठरव ना, खारट म्हण, कडू म्हण, आंबट म्हण, तुरट म्हण, तू म्हण, पण साखर गोडच आहे ना. तसा पुराणीचा रस गोड आहे ना, पाहावे पुराणी विचारून. आणि वाक्य कोणाचं आहे, तुकोबारायचं. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, पाहावे पुराणी विचारून. पुराणीचा रस आहे तो. सकाळच्याला झाडाला पाला फुटत होता, इतकं वरण चविष्ट. आपलं वराड येत राय, भुरकी टाकीत राय, पाणी टाकीत राय, वराड जेवत राय. टेम्पो निघला, कॅनल दिसला की टेम्पो थांबतो. पंचमीला निघलेलं वऱ्हाड अष्टमीला घरी पोहोचलं. कशी राहीन इतकी भुरकी पोटात ती. हे आपलं वरण. आपले वर्ण खाल्ल्याच्या नंतर मंदिरात झोपल्यावर एका माणसाच्या तोंडातून इतक्या वाफा येऊ लागल्या. आणि एका बाईला मंदिरात दिवा इजल्यामुळे दिवा लावायचा होता. तिनं पोराला बलीलं मारुतीच्या मंदिरात जाता येत नाही, दिवा इजलाय. ते म्हणला काड्याची पेटी नाही. ती म्हणली त्याच्या तोंडावर धर. त्यानं इतकी तरी खाल्ली होती की त्याच्या तोंडावर दिवा धरल्याच्या नंतर वाफानं दिवा पेटला. कल्पना करा काय भाज्या आपल्या चविष्ट असतील. कल्पना करा किती किती चविष्ट. म्हणजे अशा भाज्या आपण खातो म्हणून आपल्या पोटात स्टो पेटतो, असा भपकाचे स्टोचा गॅसचा. मग जलोशील खातो. एक जण म्हणला मी रोज 9-10 जलोशील खातो. मी म्हणला अशा गिळून खाण्यापेक्षा जलोशील गोळीचं पिठलंच करी जाय आणि चपाती संग खात जाय, तुला ऍसिडिटीच होणार नाही. अरे कमी खायनं तेलकट सोंबळ्या. संकरित गाई सारखं खास लागला, खाला दम नाही, शेणाला दम नाही, आणि दुधाचा दम नाही. काढीतच राय आणि चौकाशातच नाही. माणसावानी जगणं जरा. सुरूच तोंड पोस्टाच्या पेटीवानी सुरूच सुरूच सुरूच. जेवण झालं की बिडी लावलात पेटीलाच, बॉयलर कारखाना सुरूच. बिडी फेकली की लगेच छाकलीत तंबाखू, ते आप लगेच गुटखा दिली, कोण सुपारी दिली, सोप. दगड खाऊ नको म्हणजे बस झालं सोंबळ्या. आणि पुन्हा म्हणतं कसं का नाही सरी तब्येतच हलवली. यम तुला इतका हानी नालाय का, तू इंचभर जागात होणार नाही लाल करायची. विठाला विठाला चविष्टता होती भीमाच्या हातात. स्वयंपाकाचं काम भीमाकडे, पत्रिका वाटायचं काम अर्जुनाकडे आहे, नमस्कार करायचं काम धर्माकडे आहे, गंध लावायचं काम स्वतः धर्माकडेच घेतलं. म्हणजे गंध लावणे आणि नमस्कार करणे ही सगळी कामं वाटून दिली. पहिल्या दिवशीचा यज्ञ आरंभ झाला. तो उचिष्टेकारी धर्माघरी सांगतोय. यज्ञाला आरंभ झाला. 1400 लोक होते. पाणिनीची सुक्त म्हणणारी 14. आपल्याकडे सुद्धा याग आहे ना, मला वाटतं रुद्रयाग आहे. वा वा, रुद्रयाग आहे आपल्याकडे. स्वाहा भय रुद्र भय जज्ञिरेणाम यदं रुद्र प्रणमोच्च भवस्ततोति रुद्राय महारुद्राय प्रवजतो अंजनी सुताय सगर्भप्वायुनंदना रामानुरः सर्वस्थितो यत्र तेचि भवज्जायतो संन्यासस्थिताधिष्ठितं पवित्रो महारुद्राय मुच्यते यत्स्वाहा. असे ते मंत्र म्हणत असतात ते लोक. मी 27 वर्षापूर्वी पाठ केलते. अजून डाटा डिलीट होत नाहीत. ते मोबाईल लय खास दिलाय पंढरपुरातल्या मालकानं, होत नाहीत ते डिलीट. रुद्रयाग आहे तुमच्याकडे स्वाहाकार. फक्त 1400 लोक होती मंत्र म्हणण्यासाठी. 1400 लोक. पाणिनीचे सुक्त. केळीच्या पानासारखी जी पातळ, टोकदार सुईच्या आणि सारखी टोकदार झोप. काय ते मंत्र म्हणायचे. ते मंत्र ऐकत असताना बाकीच्या लोकांना असं वाटायचं की आपण कुठे आहेत. असे ते नादब्रह्मच असतो तो. ह्या लोकांची स्वर ऐकल्याच्या नंतर
हे बोल ऐकल्याच्या नंतर मृदंगाचे, त्या रुचा ऐकल्याच्या नंतर असं हृदय हलतंय. एवढी मोठी पात्रता त्यांची. 1400 लोक, त्या प्रत्येकाला जेवायला सोन्याचं ताट होतं. पहिल्या दिवशीच्या आहुत्या आटपल्या. आपली सोहळे उतरली आणि ती भूदेव जेवणा करता आपल्या यज्ञशाळेकडे, अन्नशाळेकडे ती निघून गेली. आणि भगवंतानं सांगितलं बसवा पंक्ती. बसली पंगत. तर पहिल्याच पंक्तीला 43,832 लोक बसलेली होती. कोणी मोजली माहितीये? संजयानं. एक जण म्हणला महाराज भारतीय युद्धामध्ये संजय हा कौरवाकून होता, मग तो कसा वाचला? म्हणलं तू या साडूला विचारणं जाऊन, ते सांगन तुला. फक्त त्यानं दारू नाही पेल्या विचार. त्यानं दारू पेल्यावर तू जाशील साडूला विचारला संजय कसा वाचला. काय मूर्खासारखे प्रश्न करतात काही काही माणसं. संजय युद्धभूमीवर नव्हता. संजय हा घरात बसल्या बसल्या त्या अंध व्यक्तीला टीव्ही दाखवत होता. व्यास कृपा दीपक संजय जहाला. आणि त्या संजयानं घरी बसल्या बसल्या सांगितलं 43,832 लोक एका पंक्तीला आहेत. धर्माने गंध लावला. धर्म आले घरी. पाहिलं द्रौपदीने धर्माकडे, आपल्या मालकाला घाम का आलाय. द्रौपदी सात्विक आणि सदाचारी पुण्यशील पत्नी होती. माझ्या माईनो, संसार रूपी रथाला पती आणि पत्नी दोन्ही चाक आहेत ना. ह्या संसार रूपी रथाचे चाक आहेत पत्नी आणि पती. याच्यात एक जरी कान झालं ना, बैल रस्त्यानं आणि चाक पवळीहून जात असते. कानी गाडी कळती ना. जुन्या लोकांना, जीनच्या पॅन्टीवाल्याला कळत नसती कानी गाडी. बैलगाडी कानी झाली ना, ते बैल रस्त्यानं चलत आहेत, पण चाक एक रस्ता सोडून चलत तिरपटवाणी. तसं संसाराचं होतं बरं का. माझ्या माईनो, पतीच्या खांद्याला खांदा देऊन प्रपंच करायचा. नाव निघतं वरी सुद्धा, नाव निघतं सासरी सुद्धा, नाव निघतं माहेरात सुद्धा, नाव निघतं पाहुण्या राहुण्यात. जगायचं कशासाठी? नावासाठी जगायचं असते. स्त्रीनं स्त्रीत्वाचा स्वाभिमान अंतकरणात ठेवा आणि पुरुषांनी पुरुषत्वाचा स्वाभिमान अंतकरणात ठेवा. याच्यासाठी जगायचंय. अरे जगायला तर नालीतले किडे जगायलेत, डुकरं जगायलेत, भटकंती शेपटी हलू हलू, कुत्रे सुद्धा कुटके पाहिल्यावर शेपटी हलवायला लागलेत. काय त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे ना? प्रतिष्ठितो जायते स्वाभिमान प्रमुच्छते. माणसाच्या जीवनात हा आनंदाने, नाविन्याने, मस्तीजन्य स्वाभिमान अंतकरणातला उमळला पाहिजे. त्याचं नाव जगणं असते. त्याचं नाव जगणं. काही काही बायकांनी आपल्या मालकाच्या खांद्याला खांदा लावला. 1425 गडी बापाकडे होते. 3600 एकर, 3600 एकर बापाला ऊस. पण एका लुगड्यावर तुकोबाराच्या खांद्याला खांदा देऊन संसार केला. म्हणून पंढरपुरातल्या मालकानं त्या बाईचे पाय चाटले, तळपाय चाटले. तळपाय इतकी ताकद असते. काय परिस्थिती असेल रयतेच्या राजाचं. घोड प्रतिमा या स्टेजवर वरे लावली. माझ्या रयतेच्या राजावर संस्कार काय केले असतील. मालक कुठं गुलामगिरीत होते. या सर्व सुखद दुःखद गोष्टीशी एकत्रित कुटून नाविन्यपूर्ण रत्न या देशाला प्रदान करणारी राष्ट्रमाता जिजाऊ आई साहेब काय आपल्या मालकाच्या खांद्याला खांदा दिला असेल त्या माऊलीनं. तेव्हा ही रत्न प्रगट होत असतात. त्यावेळेला ही रत्न प्रगट होत असतात. अहो, या लोकांच्या संसारात दुःख नव्हतं असं कोण म्हणतंय? उलट यांच्या संसाराची यथा पाहिल्याच्या नंतर ज्याच्या अंतकरणात संस्कृतीशी ओलावा आहे का, तो 2 दिवस जेवणारच नाही. इतकं यांच्या संसारात दुःख होतं. पण तरी ते दुःख दाबून प्रपंचात खांद्याला खांदा आपल्या धन्याच्या द्यायचा आणि पुढे चालत राहायचं, असं जीवनकडीला नेणारी लोक होती. काय द्रौपदी होती माझ्या माईंनो. मालक तुम्हाला घाम आलाय, स्वतःच्या पदरानं पतीचा घाम पुसण्याचा अधिकार स्त्रीला आहे. पण चोपदार सोबत असल्यामुळे पदरानं पतीचा घाम पुसला नाही. ही नाविन्य जपणारी. काही काही गोष्टी जपल्या पाहिजे.
आम्ही एका कार्यक्रमात गेलो, तुम्ही होते फकरू महाराज त्या कार्यक्रमात बासरला, आणि त्या कार्यक्रमात आम्ही गेल्याच्या नंतर उत्कृष्ट कीर्तनकार आणि त्यांची बायको दोघं हातपाय धुत असताना नवऱ्याच्या खांद्यावर लोंबलेल्या उपरण्यानं बायकोनं तोंड पुसलो. हे 550 लोक पाहत होते. शिवाजीराव लाटे होते महिन्याचे वारकरी त्या कार्यक्रमात. मला म्हणले महाराज आता कसं करायचं हो, इतक्या लोक आहेत, ते तिकडं ते हात धुवायला लागलाय आणि मागून उपरनं लोंबलेलं तवरक्तीनं ते तसंच त्याच्याच खांद्यावर त्या कोपऱ्यानं तोंड पुसलं. वा 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 वा, धोतरान पुसलं नाही ते तरी बरं झालं. मर्यादा असली पाहिजे, मर्यादा असली पाहिजे, मर्यादा. सांगू तुम्हाला, लवून चोपून जितकं वागतं ना माणूस राजे हो, तितकं त्याचं नाव निघत असतं, तितकं त्याचं नाव निघतंय. काय मावल्या होत्या ह्या जुन्या मावल्या. मी रविवारी गाडी हाकायला जायचो, बाशिंगात जात होतो. गावकरी माणूस, खोटं कशाला सांगू, जात होतो मी रोजानं. तूर कापायला 4 बायका होत्या. दुपारच्या वेळेला मालक आले, 3रा पहारा. मालक आले, मालकाला बांधावर बघितल्या बरोबर तूर कापणाऱ्या बायकांनी आपला पदर सावरला. दिवसभर पोटासाठी 14 रुपये रोज होता तेव्हा बाईला, 14 रुपये रोज. आणि 14 रुपयासाठी दिवसभर संध्याकाळी कमरे खाली तापलेला तवा घ्यावा लागायचा पाठ शेकण्यासाठी, कंबर शेकण्यासाठी. इतक्या परिस्थितीवर आरूढ असणारी बाई, आपण ज्याच्या शेतात काम करतो तो मालक पाहिल्याच्या नंतर पदर सावरीत होत्या, पदर सावरीत होत्या. आता सासरा पुढून आला तर पदर घेत नाहीत. आता का ऊन लागत का, आता राहू द्या, राहू द्या, आता नका घेऊ, घेऊ नका, घेऊ नका. तुम्हाला गिरगावच्या बाळ्याची शपथ आहे, घेऊ नका पदर, नका घ्यायचं. तुम्हाला एक सांग का माझ्या माईनं, माफ करा, कशा करता बोलतोय मी. ज्या संप्रदायाच्या नावानं भाकरी खातो त्या संप्रदायानं तुम्हाला डोक्यावर घेतलंय. राज्य, राणी व संपत्ती, या देशाची घोर अशी संपत्ती आहे, म्हणून बहाल केलं तुम्हाला. ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती.